तर जय महाराष्ट्र पब्लिक. तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि थंबनेलला तुम्ही बघितलंच की डिझाईन पूर्ण खतरनाक झालेली आहे आणि पूर्ण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलं आहे की डिझाईन कशी बनवायची काय. तर चला सर्वात पहिले मी फोटोशॉपला ओपन करून घेतो. तर इथं आपल्याकडे एक बॅकग्राऊंड आहे आणि हे मी प्रिंटर्सवरनं घेतलेले मी हे तुम्हाला आधी सांगतो. आणि बाकी साईज वगैरे किती घ्यायची तर फाईलमध्ये जाऊन मी न्यू डॉक्युमेंट घेतो इथून. आणि ह्याची साईज आपण कस्टममध्ये नाही का इंचेसमध्ये 10 बाय 10 घेणार आहे. म्हणजे उंची पण 10 आणि रुंदी पण 10. आणि ह्याचं रिझोल्युशन आहे तर ते मी 300 घेतो आहे. आणि RGB कलरमध्ये मी इथं क्रिएट करतो आहे कारण आपल्याला ना इंस्टाग्रामसाठी डिझाईन बनवायचे. जे आपलं बॅकग्राऊंड आहे तर ह्याला काय करायचं सर्वात पहिलं अनलॉक करतो आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो. कारण ह्याला आपल्याला ना ड्रॅग करायचे तिकडं क्वालिटी कमी होऊ नये म्हणून आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करत असतो. तर ह्याला मी Ctrl+C करून कॉपी करतो आणि जे आपण न्यू डॉक्युमेंट घेतले तर तिथं मी Ctrl+V करून पेस्ट करतोय. तर ह्याला परत Ctrl+T ने नाही का ह्याची साईज वाढवून घ्यायची. तर तुम्ही इथून पण साईज अशी वाढवू शकता किंवा डायरेक्ट अल्ट दाबून पण सोबत अशी वाढवू शकता इक्वल नाही का. तर साईज वाढवली तर ह्याला नॉर्मली आपल्याला ना ब्लर करायचं आहे. फिल्टरमध्ये जातो मी आणि ह्याला ब्लर करून घेतो असं नॉर्मल थोडं 47 इथं बघू शकता तुम्ही. तर एवढं ब्लर केलं मी. आता ह्याची गरज नाही आपल्याला तर हे मी असं क्लोज करून टाकतो इथून. आता बॅकग्राऊंड आपलं झालेलं आहे पण अजून एक काम आहे. तर ह्याच्यावर आपल्याला नाही का इकडं जसं मी ब्रश मारलेला आहे नॉर्मल तो ब्रश आपल्याला इकडं मारायचा आहे. त्यासाठी मी न्यू लेअर घेतो. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू, तुम्ही जर डिझाईन बनवत असाल ना तर लेअर घेत चला न्यू नाही का. म्हणजे कसं तुम्हाला नंतर ॲडजस्ट करता येईल. तर मी इथं ब्रशवर क्लिक करतो आणि आपल्याकडं जो ब्रश आहे हा वाला मी एकदा बघतो तो कुठला ब्रश आहे. तर हा ब्रश येतो. तर मी न्यू लेअर घेतली आणि व्हाईट कलर घेऊन असं मारतोय ना का इथं हे बघा असा. तर इथं मी असा ब्रश मारलेला आहे. मी Ctrl+Z करतो परत आणि परत असा नीट मारून घेतो साईज वाढवून. राईट क्लिक करून साईज वाढवा किंवा आपलं जे ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटने बी तुम्ही अशी साईज वाढवू शकता ना का कमी जास्त. आणि झुमिंगसाठी आपण Ctrl+ने झूम करतो आणि Ctrl- झूम आउट करतो. तर आता मी काय करतो ब्रशची साईज वाढवली आहे तर मी डबल टॅप करतो असा ब्रश मारतो. आणि हे ब्रश खूप खतरनाक ब्रश आहे. ह्याच्यावर लवकरच व्हिडिओ आणणार आहे मी. फक्त तुम्ही लवकर चॅनलला नाही का सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपले 10,000 सबस्क्राईब पूर्ण करून टाका. तर हा ब्रश मारलाय मी. तर आता आपल्याला काय करायचे ही जी PNG दिसते तुम्हाला ह्याला मी Ctrl+Z ने तुम्हाला दाखवतो एकदा. तर हे बघू शकता क्रॉप केलेली ही मी अशी. आणि ह्याला मी काय करतो राईट क्लिक करून नाही का कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो. कारण एखादी PNG असू काय पण असू जेव्हा तुम्ही ड्रॅग करून इकडे घेता तेव्हा कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करत चाला नाही तर पिक्सेल जातील. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण लाईव्ह दाखवलं होतं कसं पिक्सेल फाटतात ते. तर आता ही PNG मी अशी इकडे ॲड करतो. अशी ॲड केली Ctrl+T ने जी साईज वाढून घ्या तुम्हाला पाहिजे तेवढी. आता ही ॲड केल्यानंतर ह्याच्या खाली आपल्याला एक न्यू लेअर घ्यायची शॅडोसाठी. तर मी इथून सॉफ्ट ब्रश घेणार आहे राईट क्लिक करून जो जनरलमधले आपले ब्रश असतात ना सॉफ्टीवाले. आणि इथून फक्त असं चपटं करून घेतोय मी आणि ह्याला ब्रश मारतोय खाली असा हे बघा असा ब्रश मारून घ्यायचं तुम्हाला नॉर्मल. आणि ऑपोसिटी कमी करून घ्या. हे झालं. त्यानंतर नाही का ह्याच्यावरती आपल्याला ना एक सॉफ्ट लाईट मारायचे. त्यासाठी मी परत न्यू लेअर घेतो आणि परत इकडचा ब्रश सिलेक्ट करून परत इकडचा ब्रश घेतो सॉफ्टवाला. कारण आपण त्याला असा चपटा केला होता त्यासाठी आपल्याला परत इकडं जाऊन इकडे यायचं म्हणजे तो डिफॉल्ट होऊन जाईल ना का. तर आपला ब्रश घ्यायचा आपण आणि व्हाईट कलर घेऊन इथं फक्त नॉर्मलच्या इथं सॉफ्ट लाईट करून ब्रशची साईज वाढवून घ्यायची आणि असं मारायचं. तुम्ही बघू शकता बिफोर आफ्टर दाखवतो तुम्हाला. तर नॉर्मल असा ब्रश मारलेला आहे आपण सॉफ्ट लाईटसाठी. आता दुसरी गोष्ट आपल्याला काय करायची ही एक PNG आहे. तर हिला पण मी हाय तशी इकडं उचलून आणतो. मेन बॅकग्राऊंडच आहे बाकी PNG उचलीची कामं करतोय आपण. कारण आपण काय करू शकत नाही जास्त ह्याच्यात नाही का. कारण PNGचे ते दुसरं काही नाही. बाकी तुम्हाला टेक्स्टला इफेक्ट कुठला दिला नाव बिव सगळं तुम्हाला दाखवतो मी करून इकडं. तर मी काय करतो सर्वात वर येतोय आणि इथं टाईप करणार आहे मी आता. तर आपण एकदा
इन्फिनिटी फॉन्ट घेऊया इकडून. हा फॉन्ट घेतो मी इथून, साईज वाढून घेतो. इथं टाकतोय मकर नाही का, असं मकर टाकतोय, साईज वाढून घेतो. आता मी नाही का काय करतो, ह्याचा कलर थोडा वेगळा घेतो म्हणजे आपल्याला दिसन. आपण ह्याच्यावर टेक्स्चरच ॲड करणार आहे, पण तात्पुरता मी कलर चेंज केलायचा. अल्ट दाबून ह्याचं कॉपी घेतो इथून, ह्याला संक्रांत लिहायचं आपल्याला. स करतो, परत ए करतो नाही का. तुम्हाला माहीत असेल कसं टाईप करायचं इन्फिनिटी फॉन्ट. तर असं संक्रांत टाकतो आपण. हे बघा असं. तर असं झालं. एकदा मी इकडचा फॉन्ट बघतो कुठला आहे, चेक करतो नाही का. तर इन्फिनिटी 31चा फॉन्ट येतो, तर इकडं पण मी तोच घेतोय. 31 नंबरचा फॉन्ट आहे. हे बघा हवाला फॉन्ट येतो. तर खालचा पण मी चेंज करून घेतो असा. आता आपण दोन्ही वरचं जे टेक्स्ट आहे आपलं, मी ह्याला वर घेतो मग तुम्हाला समजेल. जे वरचं आपलं टेक्स्ट आहे त्याच्यावर क्लिक करून शिफ्ट दाबून ना खालचं सिलेक्ट करून ना ग्रुप करून घ्या. त्यानंतर हे जे आहे ह्याला बी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घ्या. हे टेक्स्चरसाठी आपण यूज करतोय. तर कंट्रोल-C करतो आणि इकडून कंट्रोल-V करतो. त्यानंतर राईट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क करतो, म्हणजे मास्क होईल ना काही टेक्स्टला. आणि कंट्रोल-T जे टेक्स्चर आपलं त्याला सिलेक्ट करून कंट्रोल-T याची साईज अशी वाढून घेतो. हे बघा अशी साईज वाढून घ्यायची तुम्हाला. आणि त्यानंतर आपल्याला ना ह्याला मी दोन्ही सिलेक्ट करतो परत शिफ्ट दाबून आणि थोडं वर घेतो असं, थोडं इकडे घेतो असं. वाटलं तर तुम्ही ही जी PNG आहे ना आपण ॲड केली ती, ह्याला बी शॅडोसोबत पिन मारून घ्या आणि थोडं इकडे घ्या. अशी मी तुम्हाला दाखवतो. थोडी इकडे घ्या आणि इथं सॉफ्ट लाईट दिली होती ती पण थोडी इकडे घेतो अशी. आता आपल्याला टेक्स्टला इफेक्ट द्यायचा, तर मी ग्रुप केला आहे. त्याच्यावर राईट क्लिक करून ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जातोय आणि इथून बेवेलमध्ये नाही का तुम्ही सेटिंग बघून घ्या काय किती आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही इकडे मी काय दिलं तुम्हाला मी दाखवतो सेटिंगमध्ये. ते तुम्ही बघू शकता बेवेलमध्ये किती आहे नाही का. आउटर बेवेल दिला आहे, स्मूथ दिला आहे आणि याचा डेप्थ आहे तो 100 आहे, साईज 24 आहे. आणि ओव्हरलेमध्ये मी 64 घेतला आहे, मल्टीप्लेमध्ये 36 घेतलेला आहे. मी हाय असं कॉपी करतो इथून इफेक्ट आणि इकडून असा पेस्ट करतोय. तरी पण आपला जो टेक्स्चरचा आपला इफेक्ट आहे ना तो थोडा मला वेगळा वाटतोय. एकदा मी चेक करतो. तर मी कंट्रोल-T इकडे घेतो थोडा, कारण आपण खूपच असं लाईट घेतलेला बॅकग्राऊंडच्या मध्ये नाही का, इथं घेतलं होतं वाटतं. तर मी काय करतो, कंट्रोल-T थोडा इकडे घेऊन जातो असं. ते बघू शकता तुम्ही फुल असा कडक इफेक्ट पडलेला आहे. तरी पण अजून आपलं काम झालेलं नाही. आपल्याला ही PNG ॲड करायची इथं. तरी PNG मी अशी ॲड करून घेतो इकडं आणि ही थोडी पतंग इकडे घेतो नाही का अशी. कंट्रोल-T याची साईज वाढून घेतो नॉर्मल थोडी अशी. हे पण थोडं इकडे घेतो. तर टेक्स्ट थोडं मोठं करायचं आपल्याला. ग्रुपला आणि टेक्स्चरला मी पिन मारून कंट्रोल-T नाही का थोडं मोठं करून घेतो असं. किंवा तुम्ही इथून पण असं मोठं करू शकता असं. जास्त बी मोठं नका, थोडं इकडं घेतो. ओके, आता झालं. आता अजून बघा काय राहिले, डिलीट करून टाकतो मी आता टेक्स्चर. आता आपल्याला अजून काय करायचं तुम्हाला मी सांगतो. आता हे आपण कसं बनवलं ते तुम्हाला मी तर सांगतो नाही का काय कसं केलंय. तर आपण काय केलंय, जे आपण जे सर्कल हे करतो तिथून मी असं सर्कल हे केला होता असा, त्याच्यामध्ये कलर मी असा येल्लो घेतला होता आणि ह्याचीच अल्ट दाबून डुप्लिकेट घेतली होती अशी खाली आणि ह्याला कंट्रोल-T असं चपट करून घेतलं होतं असं. आणि ह्याचा कलर मी असा व्हाईट घेतला होता. इथं तुम्ही बघू शकता, हे बघा असा व्हाईट कलर. बाकी हे 14 असं टाकलं आणि जॅन असं टाकलं, बस संपला विषय. बाकी काहीच नाही. तुम्ही बघू शकता दोन्ही बी सेम आहे. थोडी साईज वाढवत अशी.
बस. बाकी हे सर्व आपण सिलेक्ट करून घेऊ आणि आपल्या डिझाईनमध्ये इथं टाकू असं. तर बघू शकता तुम्ही. बाकी मी तुम्हाला सगळं सांगतोय स्टेप बाय स्टेप काय कसं केलं. तुम्ही ग्रुप पण करू शकता याला असं. ओके. तर अजून आपलं काय राहिलं तुम्ही बघा. तर नेहमीच सर्वांना गोड गोड शुभेच्छा. तर तुम्हाला तर माहितीच आहे, आपण एक पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आणलेला आहे श्रीदेव म्हणजे कसं कन्वर्ट करायचं, टाईप कसं करायचं. तर आपण तेच केलेलं आहे. फॉन्ट बघा 0727 फॉन्ट आहे. तर ह्या फॉन्टला काय केलं मी, हा जसा आपला फॉन्ट आहे इथं ह्याला कंट्रोल टी करून नाही का मिडलमध्ये जाणं असं थोडं वर केलेलं आहे मी फॉन्ट. बघू शकता तुम्ही असा इथं. आणि अजून एक दुसरी गोष्ट, ह्याच्या खाली जे लाईन दिली आपण तर ही कशी क्रिएट करायची ते सांगतो तुम्हाला. इथंच सांगतो सर्व, म्हणजे डायरेक्ट आपण उचलून टाकू तिथं नाही का. तर न्यू लेअर घ्यायची आणि आपलं जो पॉलिगॉनल लासो टूल्स आहे तो सिलेक्ट करायचा आपल्याला. आणि असं क्लिक केलं नाही तर इकडे क्लिक करायचं आहे असं, परत इकडे क्लिक करायचं आहे, इकडे क्लिक करायचं आहे आणि इकडे असं क्लिक करायचं आहे. आणि इथं कलर बघायचा तुम्हाला कुठला पाहिजे तो कलर घ्या आणि डायरेक्ट तुम्ही अल्ट बॅक स्पेस दाबलं ना तरी कलर फिल होईल. आणि बाकीचं हे सिलेक्शन झालेलं दिसते तुम्हाला. तर हे तुम्ही कंट्रोल डीनी शॉर्टकट कीने असं घालू शकता. बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर कंट्रोल टीने याची साईज अशी तुम्ही वर खाली करू शकता असे नाही का. हे बघा असे. बाकी तसंच केलं होतं मी तिथं. मी काय करतो कंट्रोल झेडने अंडू करतो सगळं आणि हे हाईट असं कॉपी करून इकडं असं पेस्ट करतोय. डिझाईन अजून पण ओके नाही झालेले, डिफरंट आहे, दोघं वेगवेगळं दिसतं. ते मी तुम्हाला मॅच करून दाखवतो डिझाईन. आता एक काम करतो, काय राहिलं बघतो एकदा इकडं. सर्व आपण घेऊन जाऊ मग तुम्हाला मी सांगतो कसं करायचं. तर आपला लोगो आहे ना हा पण घेऊन जातो मी इकडं. तर दिसणार नाही तुम्हाला, मी सांगतो काय विषय. तर सगळ्यात खाली आपल्याला बॅकग्राऊंडला इथं आपण जो व्हाईट कलर दिला होता इकडे यायचं आहे. आणि जे आपण टेक्स्चर ॲड केलं होतं हे वाला, तर ते टेक्स्चरचे परत मी कॉपी घेतो आहे आणि इकडे बॅकग्राऊंडच्या वर येऊन अशी पेस्ट करतो आहे. पेस्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, असं फिरून घ्यायचं इकडं आणि अल्ट दाबून साईज वाढून घ्यायची अशी. आता साईज वाढून घेतली तर ह्याला तुम्हाला थोडं ब्लर करायचं आहे असं. आणि जी ऑपोसिटी कमी करायची तुम्हाला अशी नॉर्मल थोडी, हे बघा अशी. आणि त्यानंतर परत न्यू लेअर घ्यायची आणि जो ब्रश तुम्हाला मी दाखवला होता हावाला, तर व्हाईट कलर घ्यायचा आहे असं. एकदा इथं मारला ना परत त्याला असं थोडं फिरवायचा ब्रश आणि इकडं असं थोडा मारायचा असा. तर मी जास्त मारत नाही आता, बस झालं एवढा. डिझाईन बघू आपण दोन्ही. तर दोन्ही डिझाईन थोड्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत मला माहिती आहे. एकदा मी ह्याचं नाही का गॉसियन ब्लर काढून बघतो कसं दिसतंय. ह्याचा नाही, वरच्याचं आपलं जो टेक्स्चर आपण ॲड केलं आहे त्याचं. कंट्रोल टीने अजून ह्याची साईज थोडी अशी करून बघू आपण नॉर्मल. तर राहू द्या, याला ब्लरच राहू द्या. बाकीचं अजून बघू थोडं कुठं काय राहिले का. तर आपण अजून एक न्यू लेअर घेऊ आणि डिझाईनमधला हा कलर घेतो मी नॉर्मली तर थोडासा मारतो आणि लेअरला खाली घेऊन जातो अशी. ऑपोसिटी थोडी कमी करतो अशी, थोडी करतो नाही का नॉर्मल. तर डिझाईन झालेली आहे आपली. थोडी डिझाईन वेगळी झाली मला माहिती आहे, काय विषय नाही पण एवढा. तर ह्या डिझाईनमध्ये काय केलं होतं आपण ते बघू शकता तुम्ही. दोन्ही पण हेच वाटते, बॅकग्राऊंड टाकलं होतं टेक्स्चरचं आपण. पण कसं असतं पहिल्यांदा आपण जी डिझाईन करतो परत डिझाईन बनवायला गेलो ना थोडं फार वेगळं होतं. पण काय विषय नाही, ही पण डिझाईन ओके आहे, काय विषय नाही याच्यात. पण बाकी तुम्हाला PNG फाईल खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, बॅकग्राऊंड भेटून जाईल, PNG भेटून जाईल. जे फोनमध्ये डिझाईन करतात ना त्यांच्यासाठी पण मी सर्व मटेरियल PNGमध्ये देऊन टाकतो तुम्हाला. बाकी डिझाईन तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अजून जे नवीन आहेत चॅनलवर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, काळजी घ्या. बस चला, बाय.